हे IFRच्या टॅबमध्ये तुम्हाला क्लेम्स केवायसी लिस्ट असा एक नवीन टॅब येईल. जे जे लॉग इन्स तुम्ही करणार आहात, आता या टॅबचा ऍक्सेस सगळ्यांना दिलेला नाहीये. प्रोडक्शनला गेल्यानंतर या टॅबचा ऍक्सेस प्रत्येकाला येईल. त्याच्यामध्ये ह्या टॅबला ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस जेवढे मान्य दावे आहेत IFRचे त्या सगळ्या मान्य दाव्यांची यादी येईल तुम्हाला. आता ज्याचं लॉग इन ज्या ज्या लेवलचं आहे त्या त्या लेवलचेच दावे त्यांना व्ह्यू होणार. लेट सपोज टू बी कोणी ठाण्याचं आहे आणि ते जर डिस्ट्रिक्ट लेवलला काम करणार असतील तर त्यांना त्यांच्याच डिस्ट्रिक्टच्या अंडरचे दावे दिसतील. जर कोणी VFRC लेवलचं आहे तर त्यांना VFRC लेवलच्या खालचेच दावे दिसतील. सगळे दावे सगळ्यांना दिसणार. सो अगोदरच्या याची जशी प्रोसिजर होती आपली की ज्या टेरिटरीमध्ये पर्सन काम करतोय तेवढ्याच टेरिटरीचे दावे त्यांना दिसणार आहेत आणि तेवढ्याच टेरिटरीचं केवायसी त्यांना करायचंय. तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करताय, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या टेरिटरीच्या अंडरचे मान्य दाव्यांची यादी दिसेल पूर्ण ऍपमध्ये सुद्धा आणि या टॅबला सुद्धा. सो आता याच्यातला आपण कन्सिडर करू की हा 6 नंबरचा दावा आहे ज्याचं केवायसी आपल्याला करायचंय. सो केवायसी केल्यानंतर जेव्हा वनपट्टेधारक तुमच्याकडे येतोय तुम्हाला पहिले त्याचं ID प्रूफ, आधार वगैरे जे काय असेल ते फिजिकली व्हेरीफाय करायचं की हा तोच पर्सन आहे का. ठीक आहे. नाव वगैरे मॅच झाल्यानंतर तुम्हाला तो दावा व्ह्यू होतो. व्ह्यू झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या दाव्याच्या डिटेल्स दिसतात. ह्या डिटेल्स कंपाईल करायचे आहेत वनपट्टेधारकाच्या पहिले की वनपट्टेधारक तोच आहे का. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या सेगमेंटमध्ये जाताना इथे प्रोसीड टू केवायसीचा टॅब आहे. या प्रोसीड टू केवायसीला प्रोसीड केल्यानंतर इथे एक डिस्क्लेमर आहे. कुठलीही माहिती ज्यावेळेस तुम्ही भरताय तर जो अधिकारी भरतोय ही केवायसी त्यांची जबाबदारी आहे आणि त्याच्यात जर काही चुकलं तर ऍट द एंड त्या पर्टिक्युलर पर्सनची ती जबाबदारी राहणार आहे. त्या हिशोबाची ती नोट आहे, ती एकदा बघून घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर आता जो वनपट्टेधारक आहे त्याची सिस्टीम मधली माझ्याकडे जी माहिती आहे, म्हणजे तुम्ही अगोदर ज्यावेळेस दावा भरला होता त्यावेळेसची जी माहिती होती ती माहिती तुम्हाला इथे पहिले डिस्प्ले होईल. जर त्याचा आधार नंबर अगोदरचा असेल तर तो डिस्प्ले होईल, मोबाईल नंबर असेल तर तो डिस्प्ले होईल आणि त्याचं नाव होईल. आता मला त्याच्यानंतर फायनलाइज करायचं की हा क्लेमंट अलाइव्ह आहे का, कारण की अलाइव्ह असल्याशिवाय केवायसी होऊ शकत नाही. सो क्लेमंट माझ्या समोर आहे तर मी म्हणणार की येस क्लेमंट अलाइव्ह आहे. त्याच्यानंतर मला त्याचा आधार नंबर टाकायचा आहे. इथे आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी OTP सेंड करायचं आहे. ठीक. व्हेरीफायच्या बटनला क्लिक केल्यानंतर तो आधार केवायसी कम्प्लीट होईल. आता इथे ज्या डिटेल्स मी केवायसी थ्रू फेच केलेल्या आहेत त्या तुम्हाला इथे डिस्प्ले झाल्या असतील. समोरच्या पर्सनचं नाव येतं, त्याचा आधार नंबर येतो मास्क केलेला, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि ऍड्रेस, ह्या सगळ्या डिटेल्स आपल्याकडे स्टोअर होतात. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे वनपट्ट्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असे 2 वनपट्टे धारक असतात एका क्लेमच्या अंडरमध्ये. सो दोन्हीही पर्सनची आपल्याला केवायसी करायची. यूज केस काय काय असू शकतात की मे बी प्रायमरी क्लेमंट हा डिसीज्ड असू शकतो किंवा सेकंडरी क्लेमंट हा डिसीज असू शकतो. सो त्या पद्धतीची सिलेक्शन ऑर्डर तिथं दिलेली आहे. तुम्ही केवायसी करायच्या अगोदरच तुम्हाला सिस्टीम विचारतं की हा क्लेमंट अलाइव्ह आहे का. अलाइव्ह असेल तर त्याचं केवायसी होईल. तुम्ही जर नो म्हटलं, जर डिसीज्ड असेल पर्सन तर सेकंडरी क्लेमंटच्या केवायसी कडे तो प्रोसीड होईल. ठीक आहे. 2 पैकी एका क्लेमंटचं केवायसी होणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशिवाय बाकीच्या 2 ज्या पुढच्या मेथड आहेत मोबाईल नंबर आणि लँड अलोकेशन त्याचं केवायसी कम्प्लीट होणार नाही. आता याच्यामध्ये एक तिसरी यूज केस आहे की प्रायमरी क्लेमंट अप्लिकेबल आहे, म्हणजे एका क्लेमंटचा दावा आहे त्याचं केवायसी मी केलं, सेकंडरी क्लेमंटच त्या दाव्याला नाही. सो ती एक कंडिशन पण तुम्हाला मोबाईल ऍपमध्ये अवेलेबल आहे की सेकंडरी क्लेमंट अवेलेबल आहे की नाही. जर नॉट ऍप्लिकेबल म्हटलं तर तिथून तो ऑटोमॅटिकली थर्ड स्टेपवर स्किप होईल. सेकंड स्टेपचं तुम्हाला केवायसी कम्प्लीट करायची गरज नाही. सो आता जशी आपण प्रायमरीची केस बघितली तशीच सेकंडरीची केस राहील. त्याच पद्धतीने सेकंडरी क्लेमंटचं केवायसी होईल. पण हे नाव आणि आलेला पर्सन, म्हणजे हे आधारचं नाव आणि सिस्टीम मधलं नाव, हा पर्सन एकच आहे का याची खात्री अधिकाऱ्याला करायची आहे. उगाच चुकीच्या नावावर कोणाचंही केवायसी होता कामा नये, त्या गोष्टीची खात्री आपण आपल्या साईडला करायची. सो आता प्रायमरी क्लेमंटचं केवायसी माझं कम्प्लीट झालं. मी नेक्स्ट स्टेपला गेलो. आता इथं सेकंडरी क्लेमंटचं नाव आहे. सो आता इथं सुनीता प्रसाद देशमुख स्पाऊस आहे, त्यांचं नाव आहे. सो आता आपण कन्सिडर करू की सेकंडरी क्लेमंट अलाइव्ह नाहीये, डिसीज्ड आहे. सो डिसीज्ड केल्यानंतर सेकंडरी क्लेमंटची केवायसी डिसीज म्हणून मार्क झालेली आहे. मी पुढच्या स्टेपला जाऊ शकतो. जर मी यस केलं तर मला त्या पर्सनची पण केवायसी करायला लागणार. ती सेम प्रोसेसने होईल जशी आपण पहिल्या याची प्रोसेस बघितली. ठीक आहे. कुठलाही आधार नंबर हा सिस्टीम मध्ये फक्त एकदाच वापरला जाऊ शकतो.
डबल तो आधार नंबर सिस्टीम मध्ये वापरला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे केवायसी करायच्या अगोदर खात्री करायची की दावा तोच आहे का. जर काही डुप्लिकेट दावे सिस्टीम मध्ये रजिस्टर झालेले असेल तर योग्य दावा ओपन करून त्याचीच केवायसी करायची. ठीक आहे, त्या एक गोष्टीची काळजी घेऊन पुढे चालायचंय. सो आता इथं सेकंडरी क्लेमंट मी डिसीज मार्क केला, याची केवायसी मला करायची गरज नाही. आता मी थर्ड स्टेपला गेलो. हा माझा ऑलरेडी रजिस्टर्ड असलेला मोबाईल नंबर आहे सिस्टीम मधला, तो मला डिस्प्ले होतोय. तोच असेल तर त्याची केवायसी कंप्लीट करू शकता, किंवा नवीन जर टाकायचं असेल तर नवीन सुद्धा टाकू शकता. नवीन नंबर टाकला, त्याची केवायसी करायला प्रोसीड केलं, ओटीपी येईल त्याचा, इथे ओटीपी टाकून व्हेरीफाय केलं मी. सो आता हा नवीन नंबर माझा सिस्टीम मध्ये व्हेरीफाय झालेला आहे. आता शेवटची एक इम्पॉर्टंट स्टेप आहे, ज्या स्टेप मध्ये आपण मूव्ह करतोय. आता या ठिकाणी जो काय लँड रेकॉर्ड आहे, लँड रेकॉर्डचा एपीआय म्हणजे आरओआरचा एपीआय आपण सिस्टीम सोबत इंटिग्रेट केलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्वे नंबरच्या रिलेटेड जेवढे रेकॉर्ड्स आहेत तेवढे रेकॉर्ड्स आपल्याला आरओआर थ्रू मॅप होतील. ह्यामध्ये दोन भाग आहेत की सर्वे नंबर रिलेटेड जेवढा डेटा आहे तेवढा आपल्याला मिळालेला आहे, कंपार्टमेंट नंबरचा आपल्याला डेटा मिळालेला नाही. ठीक आहे. सो आता हा जो दावा असेल एक्झिस्टिंग दावा, या दाव्यामध्ये एवढं क्षेत्र डीएलसीने अगोदर दिलेलं आहे, ते सिस्टीम तुम्हाला दाखवेल की एवढं क्षेत्र समोरच्या व्यक्तीला अगोदर दिलेलं आहे. सो आता मी कन्सिडर करतो की त्याच्याकडे वनपट्टा आहे. कुठलाही वनपट्टेधारकाचं केवायसी करताना त्याचा वनपट्टा त्याच्या सोबत आहे का तेवढं व्हॅलिडेट करून घ्यायचंय, कारण की तो जर अपलोड होऊ शकत असेल सिस्टीम मध्ये तर तो अपलोड सुद्धा करून घ्यायचा. तिथं आपण अपलोडची जी फंक्शनॅलिटी आहे ती ऑप्शनल ठेवलेली आहे, पण जर केवायसी करताना वनपट्टा सोबत असेल तर ते पण तुम्हाला एकदा क्रॉस व्हेरीफाय होऊन जाईल की जे डेटा आपण भरतोय त्याच्यावरती तो डेटा करेक्ट आहे का नाहीये. ठीक आहे. सो आता मी सर्वे नंबरच्या हिशोबाने प्रोसीड करतो. आता समजा समोरच्या व्यक्तीचं हे जे लँड आहे हे सर्वे नंबरच्या अंडरमध्ये असं कन्सिडर करूयात, आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याची जागा आहे तर तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे मला. समजा मी गोंदिया जिल्हा सिलेक्ट करतो. गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा तालुक्यामध्ये त्याची जागा आहे आणि पिपरिया विलेजच्या अंडरमध्ये त्याची जागा आहे. सो आता हे त्याच्या सर्वे नंबरच्या रिलेटेड जेवढं काय सिलेक्शन आहे तेवढं मी केलं. आता इथं मला त्याचा ऍक्च्युअल सर्वे नंबर टाकायचा आहे. मी जर म्हटलं की 125 सर्वे नंबर मध्ये त्याची जागा आहे, तर 125 सर्वे नंबर सर्च केल्यानंतर इथे या ठिकाणी 125 सर्वे नंबरची पूर्ण यादी, ही भूमी अभिलेख कडनं हा डेटा येतोय, हा काही आपण मॅन्युअली फीड केलेला नाही. आता 125 सर्वे नंबर मध्ये सर्च केल्यानंतर इतर रक्कामध्ये ज्या ज्या लोकांची नावे आहेत ती सगळी माहिती तुम्हाला अशी इथे दिसेल. ठीक आहे. ज्या वनपट्टे धारकाची तुम्ही केवायसी करताय त्याचा वनपट्ट्यावरचा सर्वे नंबर ज्यावेळेस तुम्ही इथे सिलेक्ट कराल त्याच्या इतर हक्कामध्ये त्याचं नाव आहे, हे नाव तुम्हाला ह्या यादीमध्ये कुठं दिसतंय का ते व्हेरीफाय करायचं. या ठिकाणी तुम्हाला एक फ्लॅग दिलेला आहे, इज क्लेमंट नेम अँड एरिया अलोकेट डिटेल्स आर मॅचिंग विथ द टायटल्स. जर नाव या ठिकाणी हे सर्व अवेलेबल आहे तर तुम्ही इथे यस करून पुढे जाऊ शकता. जर काही काही ठिकाणी असं झालेलं आहे की इतर रक्कममध्ये माहिती नाहीये टाकलेली, म्हणजे वनपट्टे धारकाचं नाव सापडत नाही, 7/12वर एंट्री नाहीये, तर त्या ठिकाणी तुम्ही नो करून सुद्धा पुढे जाऊ शकता. म्हणजे तिथं काही अडचण नाहीये, पण सर्वे नंबर जो टाकलेला आहे तो करेक्ट असला पाहिजे, ह्या गोष्टीची खात्री करायची आहे. ठीक आहे. आता मी सपोज टू बी कन्सिडर करतो की नाव आहे. ठीक आहे. आता काही काही ठिकाणी कंडिशन कशी आहे की मल्टिपल सर्वे नंबर मधनं जागा दिलेली आहे समोरच्या व्यक्तीला. सो आता आता जर अजून कुठला जर सर्वे नंबर म्हणून त्याला जागा दिलेली असेल तर इथे ऍड सर्वे नंबर म्हणून बटन आहे. ह्या बटनला जर तुम्ही क्लिक केलं तर परत एक इंटरफेस ऍड होतो. तर या ठिकाणी त्याची दुसरे कुठल्या सर्वे नंबर मध्ये जर जागा असेल तर तुम्ही तो सर्वे नंबर इथं सर्च करू शकता. आता मी 30 पहिले 29 सिलेक्ट केलं, आता 30 नंबर सिलेक्ट करतो. 30 नंबर मध्ये या सर्वे नंबर मध्ये त्याची जागा असेल तर इथं त्याचे डिटेल्स येतील. सो एका वनपट्टे धारकाला जेवढ्या सर्वे नंबर किंवा कंपार्टमेंट नंबर मधनं जागा दिलेली आहे तेवढे सर्वे नंबर किंवा कंपार्टमेंट नंबर तिथे ऍड करायचे. प्रत्येक एरिया सर्वे नंबरच्या अंडरमध्ये किती क्षेत्र त्याला दिलेलं आहे त्याची माहिती आपण घेतोय. तर 29 नंबर जेव्हा सर्वे नंबर सिलेक्ट झाला, इथं त्याचं नाव मॅच झालेलं आहे. आता त्याला इथं 29 नंबर मध्ये जागा किती दिली, समजा 1.2 हेक्टर दिलेली असेल तर ही 1.2 हेक्टर 29 सर्वे नंबरच्या अगेन्स्ट मध्ये मी सेव्ह केली, त्याचं नाव इथे मॅच होत आहे. त्याच्यानंतर 30 नंबर सर्वे नंबर मध्ये मी गेल्यानंतर इथे सुद्धा आपण कन्सिडर करू की इथं त्याचं नाव दिसत नाही पण जागा आहे त्याची,
आणि इथं त्याला 2.5 हेक्टर क्षेत्र दिलेलं आहे. ही सगळी माहिती सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे वनपट्टा अपलोड करायचा ऑप्शन आहे. जर वनपट्टा अवेलेबल असेल तर त्याची पीडीएफ तुम्ही अपलोड करू शकता. सगळं काही झाल्यानंतर तुम्हाला इथं लँड डिटेल्स सेव्ह करायचे. आता हे झालं मी सर्वे नंबरच्या अंडरमध्ये सांगितलं. जर समजा इफ इन केस जागा कंपार्टमेंट नंबरमध्ये आहे, तर कंपार्टमेंट नंबरच्या याच्यामध्ये तुम्हाला इथे आरओआरचा जसा डेटा फेच होतो तसा त्या ठिकाणी होणार नाही. इथे फक्त तुम्हाला रेग्युलर बेसिसवर जसं आपण गाव तालुका वगैरे जे काय सर्च करतो त्या पद्धतीचा डेटा तुम्ही इथं सर्च करून इथं कंपार्टमेंट नंबर जस्ट तुम्हाला एंटर करायचा. इथे काही कंपार्टमेंट कोड जर असेल, आता बरेचसे वनपट्टे आम्ही असे बघितले की ज्याच्यामध्ये कंपार्टमेंटचा कोड आहे, तो त्याच्या त्या टायटलवर मेन्शन असतो, तो कोड पण इथं तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. याच्यात पण तुम्हाला मल्टिपल कंपार्टमेंट नंबर मधनं जर जागा असेल तर ऍड करायचं प्रोव्हिजन आहे. तुम्ही इथं मल्टिपल कंपार्टमेंट नंबर ऍड करू शकता आणि इथं त्याचं जे काय क्षेत्र आहे ते क्षेत्र तुम्ही इथं मेन्शन करू शकता. ते क्षेत्र मेन्शन करून तुम्हाला डेटा सेव्ह करून घ्यायचा. फायनली आपण सर्वे नंबरच्या मेथडकडे परत येऊ. इथे कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी केवायसी रेकॉर्ड पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. इथे कंप्लीट मार्क करायचंय. या पर्सनची केवायसी कंप्लीट झाली. इथे तुम्हाला कंप्लीटेडचा मार्क येईल. तुम्ही जेव्हा डिटेल्स व्ह्यू कराल तेव्हा डिटेल्स व्ह्यू केल्यानंतर तुम्ही काय काय केवायसीची प्रोसिजर केलेली आहे तुम्हाला या ठिकाणी ती पूर्ण डिस्प्ले होईल. जसं की या पर्टिक्युलर पर्सनचं आपण केवायसी व्हेरीफाय केलं, ओटीपी बेस्ड मेथड होती, डेट अँड टाइम इथे येईल. त्याच्यानंतर सेकंडरी क्लेमंटच्या डिटेल्स आपण डिसिस्ट केल्या होत्या, त्याच्यामुळे त्याच्या डिटेल्स आल्या नाहीत. मोबाईल नंबर आलेला आहे आणि जो सर्वे नंबर तुम्ही इथं टाकलेला होता त्या सर्वे नंबरची इन्फॉर्मेशन इथं कॅप्चर झाली. अशा पद्धतीने तुमचे जेवढे वनपट्टे धारक आहेत त्या सगळ्या वनपट्टे धारकांचं केवायसी तुम्हाला याच्या थ्रू कंप्लीट करायचं.